नमस्कार, मी डॉक्टर पंकज सुगावकर, बाल हृदयरोगतज्ञ, लिटल हार्ट केअर सेंटर, पुणे. आज मी तुमच्या समोर आलेलो आहे एक खूपच कॉमनेस्ट आजाराविषयी बोलण्याविषयी. त्याचं नाव आहे व्ही-एस-डी, म्हणजे व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. आता हा व्ही-एस-डी कुठे असतो, कसा असतो व ह्याला कुठल्या अत्याधुनिक पद्धती, उपचार पद्धती अवेलेबल आहेत, त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत त्याच होलला बंद करणाऱ्या व्ही-एस-डी डिव्हाइस क्लोजर ह्या मेथडविषयी. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की व्ही-एस-डी असतो कुठे व त्याला कशाप्रकारे या ठिकाणी बंद केलं जातं. सर्वप्रथम एक हार्ट जे आहे ते 4 कप्प्यांचं आहे. त्याला वरच्या साइडला 2 आणि खालच्या साइडला 2 कप्पे आहेत. जर खालच्या साइडला 2 कप्प्यांमध्ये जर गॅप असेल, त्या ठिकाणी तुम्ही एक गॅप बघू शकता. तर तो गॅप असतो तो व्ही-एस-डी असतो. व ह्या व्ही-एस-डीला बंद करण्यासाठी 2 प्रकारच्या उपचार पद्धती आज अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये व्ही-एस-डी डिव्हाइस क्लोजर एक मेथड आहे आणि व्ही-एस-डी ओपन हार्ट सर्जरी आहे. जर व्ही-एस-डीचा होल छोट्या साइजचा असेल आणि ते वॉलपासून दूर असेल आणि त्यांची साईज जर साधारणतः एक 4 मिलीमीटरच्या वर असेल, तर असे होल आपण डिव्हाइसच्या मेथडनी बंद करतो. ह्या डिव्हाइस मेथड म्हणजे बटन सर्जरीज किंवा लेझर सर्जरीज पण याला बोललं जातं. व हे डिव्हाइस क्लोजर मेथड कशी केली जाते व कशाप्रकारे हे केली जाते ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. पण ते बघण्याच्या अगोदर हा व्ही-एस-डी डिव्हाइस हा असतो कसा, आज आपण ते बघून घेऊया. एक छोटासा, खूपच छोटासा डिव्हाइस आज माझ्या हातामध्ये आहे. त्याच्यामध्ये त्याला 3 प्रकारच्या डिस्क आहेत. एक लेफ्ट व्हेंट्रिक्युलर डिस्क असते, एक जे डिव्हाइस मध्ये व्ही-एस-डी मध्ये बसते त्याला मिडल डिस्क असते आणि एक जे डिस्क असते ती राइट व्हेंट्रिकल मध्ये बसते, त्याला आरव्ही डिस्क म्हटलं जातं. व एक स्क्रू तुम्ही आज या ठिकाणी बघू शकता. त्या स्क्रूला या ठिकाणी केबल अटॅच केली जाते व डिव्हाइस हा त्या ठिकाणी बसवला जातो. आता डिव्हाइस हा हार्टमध्ये कसा बसवला जातो आणि ती कशी मेथड असते ते आपण आमच्या दुसऱ्या व्हिडिओच्या साहाय्यामध्ये बघून घेऊ. सर्वप्रथम हे 4 कप्प्याचं जे हार्ट असतं, सर्वप्रथम हे डाव्या साईडच्या खालच्या कप्प्यांमध्ये एक अँजिओग्राफीद्वारे डाय सोडला जातो व ज्या ठिकाणी एक छोटं होल या ठिकाणी असतं, ते होल आपण एका वायरच्या साहाय्याने क्रॉस करतो व क्रॉस केल्यानंतर जे वायर असतं ते उजव्या साईडमधून बाहेर पडणाऱ्या ज्या 2 एक रक्तवाहिनी आहे, त्याच्या डाव्या साईडच्या लेफ्ट पल्मोनरी आर्टरीमध्ये ते वायर्स ठेवलं जातं. व ह्या वायरवर आपण जे अँजिओग्राफी थ्रू एक कॅथेटर त्या ठिकाणी घेऊन जातो व कॅथेटर मधून हा जो डिव्हाइस जो तुम्ही आज माझ्या हातामध्ये बघितला आहे, तो त्या ठिकाणी इम्प्लांट केला जातो. व सगळं करत असताना त्याला इकोकार्डिओग्राफी अंडर पण आपण बघितलं जातं. व जर सगळं काही ठीक असेल तर ह्या डिव्हाइसला आणि हा तो केबल आहे त्याला अँटी क्लॉकवाईज फिरवलं जातं व डिव्हाइस त्या ठिकाणी राहतो व आपण नंतर तो कॅथेटर जे आहे ते काढून घेतलं जातं. तर अशा प्रकारे आपण ही प्रोसिजर त्या ठिकाणी करत असतो. आता तुम्ही म्हणाल की ही मेथड सेफ आहे का? तर 100% ही मेथड सेफ आहे. आम्ही केलेल्या आतापर्यंत 5,000 बालकांमध्ये एकाही बाळाच्या जीवाला धोका झालेला नाहीये. त्यामुळे ह्या मेथडला सेफ मेथडच म्हणावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा डिव्हाइस आहे याचे काही कॉम्प्लिकेशन रेट आहेत का? हा जो एक यूएस मेड जो डिव्हाइस आहे तो अतिशय ह्या आजारासाठी खूप छान आहे. ज्याच्यामध्ये हार्ट ब्लॉकचे चान्सेस आणि बाकीचे कॉम्प्लिकेशन्स खूप कमी आहेत. आम्ही आतापर्यंत केलेल्या ह्या 1,000 पेक्षाही जास्त व्ही-एस-डी डिव्हाइस क्लोजरमध्ये आम्हाला सक्सेस रेट हा 99.9% आहे. त्याच्यामुळे ही वन ऑफ द सेफ मेथड या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या बाळाला जर हृदयामध्ये खालच्या पडद्याला होल असेल, तर सर्वप्रथम आमच्याकडे याल. आम्ही ह्या होलला जर डिव्हाइस मेथडने बंद करता येत असेल, तर आम्ही ते बघू व तशी मेथड जर करणार असेल, ते तुमच्या बाळासाठी एक खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला अवेलेबल आहे, असं तुम्ही समजू शकता. त्याच्यामुळे ह्या डिव्हाइस क्लोजर मेथड विषयी कुठल्या प्रकारची शंका तुम्ही मनात बाळगायचं काही कारण नाहीये. व ह्या पेशंटला आपण दुसऱ्या दिवशी हे डिस्चार्ज केलं जातं व यांचा फॉलोअप आपण साधारणतः 1 मंथ, 3 मंथ्स किंवा 6 मंथ्सनी हा केला जातो. व फॉलोअप करत असताना ह्यांचा आपण 2D इकोकार्डिओग्राफी करतो. ह्यांचा ईसीजी काढला जातो, की यांचं हृदयाचं फंक्शन कसं आहे, हृदयाचे ठोके कसे आहेत, ती नियमित पडतायत का, अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या जातात. व एकदा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटल्या, तर साधारणतः मग 1 ते 2 वर्षांनी तुम्हाला फॉलोअपला हा बोलावलं जातं. आणि ह्या मेथडमध्ये तुमच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा मार्क ह्या ठिकाणी राहत नाही. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या किंवा कुणालाच असं हृदयामध्ये ऑपरेशन झालं आहे, असं कळून मात्र बिलकुलच येणार नाही. त्याच्यामुळे ज्या मुली आहेत, की ज्यांच्या ह्याच्यामध्ये हे शरीरावर आपल्याला स्कार नको असतो, त्यांच्यासाठी ही मेथड एक प्रकारचं वरदानच आहे, असं मी म्हणेल. त्याच्यामुळे जर खालच्या पडद्याला जर होल असेल, तर डिव्हाइस क्लोजर मेथड ती होते का, हे तुम्ही नक्की एकदा बघून पहा. व तशा कुठल्या शंका तुमच्या मनात असतील, तर तुमच्या स्क्रीनवर खाली आमचा जो अपॉइंटमेंट नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करून आमचा सल्ला हा घेऊ शकता. तोपर्यंत काही डाऊट असेल, तर तुम्ही तुमचे रिपोर्ट पण आमच्यापर्यंत शेअर करू शकता.
व आज मी इथेच थांबतो. या आजाराविषयी अजून काही माहिती पाहिजे असल्यास आम्हाला थेट संपर्क साधा. धन्यवाद. डॉक्टर पंकज सुगावकर, लिटल हार्ट केअर सेंटर, पुणे, महाराष्ट्र.